नमस्कार, मी स्नेहल। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा बांगडा मसाला फ्राय, एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही स्नेहल्स किचनला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर इथे बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याला आडव्या चिरा मारून घेतल्या आहेत। यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळल्याने याला मस्त असा आंबटपणाही येतो। यात 1 चमचा एवढी आलं लसूण पेस्ट घातली आहे। आलं लसूण पेस्ट आतून बाहेरून दोन्ही साइडने लावून घ्यायची आहे। इथे मॅरिनेशनसाठी याला 30 मिनिटे किंवा 1 तासभर झाकून ठेवूयात आणि याचा मसाला तयार करून घेऊयात। इथे मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 बेडगी मिरची, लसणाच्या पाकळ्या घातल्या, कढीपत्त्याची पानं खूप सारी घातलेली आहेत, जिरं घातलेलं आहे पाव चमचा, लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। धणे पावडर अर्धा चमचा घातला आहे, मालवणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि ही पेस्ट तयार करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट काढून घ्यायची मिक्सरमध्ये। तर इथे बघा पेस्ट काढून तयार आहे, ती बांगड्यांना लावून घेऊयात। या बांगड्यांना आतून बाहेरून हा तयार केलेला मसाला लावून घ्यायचा, जेणेकरून या पेस्टची चव, मसाल्याची चव आतपर्यंत उतरेल। ती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं, यात कढीपत्त्याची पानं घातली, यात तयार केलेला बांगडा मसाला यात टाकला आहे। बांगडा यात कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलात। तर इथे मंद आचेवर बांगडा मसाला फ्राय तयार करून झालेला आहे। हा बांगडा मसाला फ्राय तुम्ही भातासोबत खाता की भाकरीसोबत हे नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।